नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो. व्हिडिओ टाकायला 2 दिवस अवकाश घेतला. त्याचं कारण असं होतं, की बऱ्यापैकी घडामोडी झाल्या. ओके. आल्या-आल्याच तुम्हाला समजलं असेल, की ग्रुप सीची नवीन जाहिरात आली. नवीन जाहिरातीमध्ये नवीन संवर्ग ॲड करण्यात आले. वेगवेगळे संवर्ग ॲड झाले. त्याच्यात तलाठी भरती, जी सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. हजारो मुलं त्याच्याकडे वाट बघत असतात त्या पोस्टकडे. ती ती एक्झाम आता ऑनलाईन वगैरे न होता ती एम-पी-एस-सी कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. आता एम-पी-एस-सी जुलै 2027 पासून ऑनलाईन करणार आहे. द्वारे ती वेगळी गोष्ट आहे. तोपर्यंत तरी तुर्तास आता ऑफलाईन एक्झाम होणार आहे आणि याच्यात नवीन जागा ॲड झाल्या. बरोबर आहे. खूप साऱ्या जागा ॲड झाल्या आणि एक मोठी जाहिरात जवळपास 5,700 हून जास्त पदांची जाहिरात आलेली आहे गट क एक्झामसाठी. आणि मग त्याच्यात बऱ्यापैकी गोष्टी असतात. आता कट ऑफ किती जातो, काय जातो, ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना अवेअर आहात. ठीक आहे. सो याच्यात कोणत्या संवर्गाला किती जागा आहेत, तुम्ही कसा अभ्यास करू शकतात, काय काय गोष्टी आहेत, त्याची बुक लिस्ट काय वगैरे असणार आहे, हे सगळ्यांची आपण सविस्तर चर्चा करूया. विषय असा आहे की खूप जास्त जागा असतात, खूप जास्त मुलं फॉर्म पण भरतात. काही काही लोक एक्झामच्या फ्लोमध्ये जरी नसतात ना, पण त्यांना असं वाटतं की काय 200-300 रुपये फी आहे ना, भरून टाकू. मग असे खूप लोक फॉर्म वगैरे भरत असतात. परंतु सिन्सिअर कॅन्डिडेट त्या पोस्टसाठी अभ्यास करणारे खूप कमी असतात. मग त्या अनुषंगाने जर आपल्याला वाटत असेल की आपली तयारी चांगली झाली, आपण मागच्या 1-1.5-2 वर्षापासून अभ्यास केलेला आहे, जीएसचा अभ्यास चांगला झालेला आहे आणि मुख्यला जो मराठी आणि इंग्लिशचा पेपर असतो, त्याच्यात इंग्लिश जर सोडता मराठी सगळ्यांचं बेटर असतं. ठीक आहे. इंग्लिश काहींना अवघड जातं, बाकीच्यांसाठी बेटर आहे. आणि नंतर मग राहिला इतिहास, भूगोल, जिओग्राफी असेल, ठीक आहे, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, करंट अफेअर असेल, सायन्स असेल, मॅथ्स, रिझनिंग असेल, तर हे जसं जेवढं प्रिलिम्सला अभ्यास करायचा आहे, ते तसेच तसे टॉपिक तिथे मेन्सला आहेत. असं काही वेगळं चेंज नाही होत. त्याच्यामुळे प्रिलिमचा अभ्यास जर चांगला केला तर तुमचा तिकडचा 50% अभ्यास पण तसा झालेलाच असतो आणि राहिला 50% मग मराठी आणि इंग्लिश, तर तो उरलेल्या 2 महिन्यात तो होईल. बरोबर आहे. सो याचं सविस्तर नियोजन कसं असेल आणि त्या नियोजनापेक्षा बेटर कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला करता येतील त्याच्याबद्दल आपण आता फक्त काय एक सविस्तर आढावा घेऊया. ठीक आहे. सो बघा, येथूनच कळत असले 25 ऑक्टोबरला आपली प्रिलिम्स आहे आणि हा निर्धार असला पाहिजे, ते डिटर्मिनेशन असलं पाहिजे की मी पास होणारच आणि मला पास व्हायचंच आहे काहीही होत. बिकॉज काही काही लोकांच्या एक मार्कने 0.25 ने ऑपॉर्च्युनिटी हुकलेल्या आहे. काहींचं स्वप्न आहे, काहींचं स्वप्न तलाठी व्हायचंय. ठीक आहे. आणि त्यांच्या नशिबाने ही ऑपॉर्च्युनिटी आता चालून आलेली आहे. सो मेक शुअर की थोडं हार्ड वर्क करा. इथून पुढे 90 दिवस राहिलेत. आता ही 90 दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे. 90 डेज आर रिमेनिंग, आता 90 दिवस कसे युटिलाइज केले पाहिजेत. 90 दिवसात आता बऱ्यापैकी तुम्ही आधी प्रिलिम्सचं वाचलंय, तुम्ही राज्यशास्त्र बऱ्यापैकी वाचलंय, इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी वाचलंय. राहिलेल्या कोणत्या गोष्टी त्यांच्यावर फोकस करायचं. गेटिंग? चलो नेक्स्ट. डिरेक्टली आपण स्टार्ट करूया. आता बघा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जी जाहिरात आलेली त्याच्यातली फक्त तुम्हाला मी थोडक्यात एक ओळख करून देतो. वेगवेगळी पद आहेत. ठीक आहे. आता जाहीर झाले अंदाजित पदं किती आहेत? 5,707. म्हणजे आतापर्यंत जेवढी पदं आलेली आहेत आपली, म्हणजे ठीक आहे, तर ती किती आहेत? 5,707 पदांची ती काय आलेली आहे, एक जाहिरात आलेली आहे. आता त्याच्यामधून आता वेगवेगळ्या भागांना, वेगवेगळ्या संवर्गांना किती किती पद आहेत. ठीक आहे. आता हे किती टोटल? 5,707. 5,707 पदं आहेत तिथे. बघा आता पदाचे नाव. आता लिपिक आणि टंकलेखक, लिपिक आणि टंकलेखक याला क्लर्क, ठीक आहे, क्लर्कचे पद आहे. ठीक आहे. क्लेरिकलचे पद आहे. त्याच्यात 3,137 जागा आहेत. आता तुम्हाला माहिती असेल यांच्यासाठी आधी टायपिंग टेस्ट व्हायची. काय व्हायचे? टायपिंग टेस्ट. परंतु ह्या वर्षापासून नुसतं टायपिंगचं सर्टिफिकेट जरी असेल, इंग्लिश आणि मराठी जे तुम्ही भरलेलं असेल, आणि काही लोक दोघंच्या दोघं भरतात, ते सर्टिफिकेट जरी असलं तरी तुमचं काम होणार आहे. ठीक आहे. लिपिक टंकलेखकच्या 3,137 जागा आहेत. आता हा जो महत्वाचा कळीचा विषय, जिव्हाळ्याचा विषय तलाठी, किंवा आता त्याचं नाव बदलून काय केलं, ग्राम महसूल अधिकारी, म्हणजे जरा पोझिशन नाव जरा स्टँडर्ड केलं. म्हणजे तुम्ही पण आता काय झालाय, अधिकारी, ग्रुप सी अधिकारी, म्हणजे वर्ग 3चे अधिकारी. त्याच्या जवळपास 1,539 म्हणजे 1,539 जागा आहेत आणि ती
ह्या जागा आणि त्यांचा कट ऑफ, ठीक आहे. आता आधी ऑनलाईन एक्झाम व्हायची आधी, आणि आता होणार आहे ऑफलाईन ह्या वेळेस. तो ऑफलाईन एक्झाम म्हणजे एक सगळ्यांना काय असेल, लेवल प्लेइंग फील्ड असणार आहे, हा एक विषय. आता दुसरं आहे AMVI, मोटार व्हेकल. आता ह्या इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, मेकॅनिकल इंजिनिअरिंग वाल्यांच्या जागा आहेत त्या 461. टॅक्स असिस्टंट, टॅक्स, ठीक आहे. ही पण मोठी पोस्ट आहे. आता टॅक्सचं असं होतं की जर तुम्ही टॅक्स झाला तर त्याच्यानंतर 4-5 वर्षात तुम्हाला STI व्हायचे चान्सेस असतात. त्याचा कट ऑफ जास्त जातो, अजून याचा कट ऑफ थोडा हाय जातो. आता नंतरचे पोस्ट आहे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी. आता याला सायन्स बॅकग्राऊंड लागतं, ठीक आहे. सायन्स किंवा मग सायन्स मध्ये बायो वगैरे असेल ते लागतं याला, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी. नेक्स्ट सहाय्यक अधीक्षक, याला पण सायन्सची डिग्री लागते. वरिष्ठ अभिलेखापाल आणि उद्योग निरीक्षक. आता उद्योग निरीक्षक याला पण सायन्स बॅकग्राऊंड लागतं, आणि तांत्रिकला पण सायन्स. आता काही पोस्ट आहेत त्या सायन्स साठी आहेत, पण त्यांच्या मग वॅकन्सीज पण 11-11-9 अशा आहेत. परंतु या ज्या कॉमन आहेत, लिपिक टंकलेखक असेल, तलाठी असेल, ठीक आहे. आता ही सोडली, आता कर सहाय्यक आणि हे, तर एवढ्या भरपूर साऱ्या वॅकन्सीज टोटल मिळून किती आहेत, 5707 वॅकन्सी आहेत, ठीक आहे. आता या गोष्टीचं फक्त आपल्याला काय ठेवायचं, वेगवेगळे संवर्ग आहेत आपल्यासाठी. कोणत्या इम्पॉर्टंट आहेत, लिपिक टंकलेखक, तलाठी, ठीक आहे, म्हणजे सगळ्यांसाठी. कर सहाय्यक असेल, ओके. सो ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या मुलं, म्हणजे त्यांच्याकडे फक्त एक साधी डिग्री, मग आर्ट्स असू देत, कॉमर्स असू देत, सायन्स असू देत, इंजिनिअरिंग, सगळ्यांसाठी मग या कॉमन पोस्ट आहेत, ओके. त्याच्यात बघा आता मेजर गोष्ट म्हणजे ही 25 ऑक्टोबर, काय 25 ऑक्टोबरला काय प्रिलिम्स, 25 ऑक्टोबरला प्रिलिम्स आहे आणि 27 डिसेंबरला मेन्स आहे. आता या दोघांमध्ये जर असं इन जनरल बघितलं ना, तर 4 ते 5 महिन्याचा गॅप असायचा, ठीक आहे. पण आता किती आहे, ओनली 2 मंथ्स. आणि 2 मंथ्स मध्ये तुम्हाला करायचंय मराठी प्लस इंग्लिश आणि प्लस GS ऑल, ठीक आहे. सो हा 2 महिन्याचा पिरियड खूप कमी आहे. याच्यात तुमचं एक मराठीचं मग ते बॅचेस असतील लावायचं, तुम्ही कसं केलेलं तर तुमची मर्जी. आता प्रीचा GSचा अभ्यास कसा केलाय ते माहिती आहे, फक्त तारखा लक्षात ठेवा. आणि प्रिलिम्सला आज जर पकडलं तुम्ही, आज चालू आहे जुलै, आता ऑगस्ट पासून जरी पकडलं तर तुमच्याकडे फक्त किती आहेत, 90 डेज. किती, 90 डेज. यू हॅव ओनली रिमेनिंग. आज जर 25 तारीख पकडली, ठीक आहे, तर 90 दिवस जवळपास तुमच्याकडे आजच्या डेटला आहेत. आता या 90 दिवसाचं नियोजन मग तुम्हाला GS प्लस मराठी इंग्लिश असेल, ठीक आहे. मग आता ह्या GS चं बाकीचं काही वाटत नाही, याच्यात तुमचं सब्जेक्ट असतो सायन्स, मॅथ्स अँड रिझनिंग. मग इथे वांदे होतात, आणि तेच दोघं विषय जवळपास 40 मार्क्स कॅरी करतात. तेच 2 सब्जेक्ट जवळपास 40 मार्क कॅरी करतात. मग ह्या पण गोष्टींकडे तुमचं काय असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. आणि हे आपलं ऍप आहे टीचक्राफ्ट एज्युकेशनचं, ते ऍप डाउनलोड करा. त्या ऍपवर तुम्हाला सायन्स आणि मॅथ्स आणि करंट अफेअर याच्याबद्दल सगळं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल असणार आहे. इव्हन युट्यूबवर पण टाकणार आहोत आपण, परंतु काही एक्स्ट्रा नोट्स वगैरे लागल्या तर त्या आपल्या ऍपवर असतील. आपलं ऍप आहे, आणि आपलंच टीचक्राफ्ट एज्युकेशन आपलं युट्यूब चॅनल आहे. तिथे पण तुम्हाला जवळपास 50,000 प्लस प्रश्नांचा सराव करून घेतला जातोय. प्लस आपल्या ऍपवर तुम्हाला टेस्ट अवेलेबल असतील, डेटा अवेलेबल असेल, मॅरेथॉन लेक्चर्स असतील, बऱ्यापैकी कंटेंट आपण फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देणार आहोत, ठीक आहे. नाव बघा, आता ह्या ज्या एक्झाम आहेत, आता बघा पहिलं, आता कशा प्रकारे होतं, आता पूर्व परीक्षेसाठी आहे ग्रुप बी, ओके, ग्रुप C सर्व्हिसेस साठी संयुक्त पूर्व परीक्षा 100 मार्कांची असते, सगळ्यांना माहिती, ठीक आहे. पूर्व परीक्षा म्हणजे हा अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे. आता बघा, सामान्य क्षमता चाचणी, पहिला प्रश्न संख्या किती असतात, 100, एकूण गुण 100 असतात. प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल पदवी दर्जाची असते, आणि 2 इंग्लिश आणि मराठी मधून ते विचारले जातात. आता एका तासात म्हणजे किती, 60 मिनिट, 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन काय करायचे, सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. आणि कसे असतात, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह असतात ते, गेटिंग. आता प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढं निगेटिव्ह मार्किंग असेल. 1/4 निगेटिव्ह म्हणजे काय, समजा तुम्ही 5 क्वेश्चन अटेम्प्ट केले, ठीक आहे, तुमचे 4 बरोबर आले, सॉरी 4 चुकले आणि 1 बरोबर आले, तरी तुम्हाला 0 मार्क असणार आहे, ठीक आहे. म्हणजे तुमचे 4 क्वेश्चन्स चुकल्यानंतर 1 मार्क वजा होणार आहे,
गेटिंग. मग आता म्हणजे 1/4 एवढे गुण वजा केले जातील आणि मग त्याच्यातला एक असा नियम आहे की जर तुम्ही एखादा राऊंड गोल केला नाही, गोळा भरला नाही, तर तुमचे मार्क मायनस होणार नाही, फक्त जर चुकीचा केला तर होणार. ठीक आहे. नाव आता सिलेबस एकदा बघा फक्त काय काय विचारलंय त्याच्यात. आता सामान्य क्षमता म्हणजे जीएस. ठीक आहे, म्हणजे काय जीएस. आता जीएस मध्ये इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्रात जे आहे. आता याच्यात पण कोणत्या भागावर जास्त क्वेश्चन येणार आहेत ते आपण आता पुढे बघणारच आहोत. भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल विशेष विशेष महाराष्ट्र. ठीक आहे. आणि मग पृथ्वी, जगातील, म्हणजे इथे बघा हे परत आहेत, जग पण आहे, फक्त त्याच्याकडे लक्ष. जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, परत मग महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्य, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे येतील. महाराष्ट्राचे रिलेटेड काय विचारलं, सिलेबसचा पॉईंट व्यवस्थित बघायचा. इथं पण महाराष्ट्र, इथं पण महाराष्ट्र. गेटिंग. अर्थव्यवस्था बघा, भारतीय अर्थव्यवस्था. आता राष्ट्रीय उत्पन्न असेल, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, ठीक आहे, बेरोजगारी, मुद्रा, राजकोषीय नीती, हे सगळं प्रिलिम्स आहेत. ठीक आहे, हे सगळं प्रिलिम्सचा सिलेबस आहे. प्रिलिम्स साठी काय काय लागणार आहे. डन. देन नेक्स्ट चालू घडामोडी बघा, जागतिक तसेच महाराष्ट्राचा भारतातील, म्हणजे जागतिक घडामोडी तर लागतीलच, महाराष्ट्राच्या पण आणि भारताच्या, तिन्हीच्या तिन्ही. असं नाही चालणार की महाराष्ट्र एमपीएससी म्हणून महाराष्ट्र रिलेटेड. जर तुम्ही 15 क्वेश्चन बघितले करंट अफेअरचे, त्याच्यातले हार्डली 2 किंवा 3 क्वेश्चन महाराष्ट्र रिलेटेड असतात. बरोबर आहे. 4 ते 5 क्वेश्चन वर्ल्ड आणि परत सेम अमाऊंट. ठीक आहे, सेम अमाऊंट 4 ते 5 कशावर असतात, ग्लोबल, म्हणजे काय वर्ल्ड. डन. ग्लोबल किंवा मग इथं इथं वर्ल्ड झालं, इथं इंडिया. ठीक आहे, म्हणजे इंडियावर आणि जगावर जास्त क्वेश्चन असतात. आता सामान्य विज्ञान बघा, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, झुऑलॉजी असेल, हायजीन असेल, बॉटनी असेल. आता हे जे 5 टॉपिक आहेत याच्यावर पण कन्सिस्टंटली क्वेश्चन येतात. मग किती क्वेश्चन येतात, तर ते येतात 20. आणि नंतर राहिलं गणित, अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार. आता हे देताना असं दिलंय बरं, हे अवघड असतं. ठीक आहे, आणि याचे पण येतात 20. आता गणित, आता अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा जुमला आहे. ओके. आणि बुद्धिमत्ता म्हणजे काय, उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो, हे जुमले आहेत. म्हणजे ते देताना असं देतात की 10वीच्या लेवल पर्यंत किंवा इझी, एवढं इझी नसतं. तिथे तुम्हाला माहिती आहे ज्यांनी आधी एक्झाम दिलेली त्यांची काय वाट लागते. ठीक आहे. सो वाट लावणारेच हे टॉपिक आहेत, परंतु ते जास्त वेटेज पण काय करतात, कॅरी करतात. गेटिंग. हा सगळा सिलेबस आहे प्रिलिम साठीचा, एवढं काही याच्यात विशेष नाहीये. नाव नेक्स्ट बघा, आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय काय गोष्टी आहेत. आता आता जेवढे आपण टॉपिक बघितले सगळे बघितले, किती एक जागा आहेत, किती सब्जेक्ट असतात, मराठी, इंग्लिश, एक्सवायझेड गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आता प्रश्नांची विभागणी बघा, आता प्रश्न संख्या आणि सब्जेक्ट. आता मुख्य विषय बघा, इतिहास. आता आपण एवढा लोड घेतो, इतिहास, समाज सुधारक बघतो, महाराष्ट्राचा इतिहास करतो, भारताचा इतिहास करतो, मग आपल्याकडे लॉट्स ऑफ बुक्स असतात आणि मग ते एवढे बल्की बल्की बुक वाचत बसतो आणि त्याच्यावर क्वेश्चन किती येतात, तर 10 प्रश्न. किती, 10 प्रश्न इतिहासावर येतात, 10 प्रश्न. त्याच्यात बघा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे आणि आधुनिक भारताचा इतिहास. आता महाराष्ट्राच्या इतिहासावर 7 ते 8 क्वेश्चन येतात आणि भारताच्या इतिहासावर 2 ते 3 क्वेश्चन येतात. बरोबर आहे, एवढंच येतात. म्हणजे किती, 10 प्रश्न येतात आणि त्याला मार्क किती, म्हणजे एक 10च गुण असतात. बरोबर. कारण की इथं कसं होतं, 100 क्वेश्चन असतात आणि प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क कॅरी करतो. बरोबर आहे, म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्क्स आणि 60 मिनिटात तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आलं लक्षात. इतिहासावर 10च क्वेश्चन येतात, म्हणून त्याला असं बाऊ नाही करायचं. एवढे मोठमोठे पुस्तकं असेल काय, एकदम छोटं. जर उलट आय विल सजेस्ट, जर तुमच्याकडे पीवायक्यू असतील मागच्या 2013 पासून तर आतापर्यंत, नुसते पीवायक्यू अनालिसिस जरी केलं ना हिस्ट्रीसाठी, मोर दॅन सफिशियंट आहे. हिस्ट्रीसाठी तेवढं सफिशियंट. 10 क्वेश्चन येतात ग्रुप सी एक्झामसाठी. 10 क्वेश्चन साठी जर तुम्ही किती वेळ घालवता, आणि इतिहास तुम्हाला माहिती, अजून एकदम सिम्पली सांगतो, एकदम रोकटोक सांगतो, इतिहास तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कितीही वाचून जा, जर तुमचे 7 किंवा 8 मॅक्स बरोबर असेल तर तुम्ही टॉपर्स मध्ये आहात. ठीक आहे. कारण की क्वेश्चन कुठून येतात माहित नाही, त्याच्यापेक्षा बेटर आहे की जेवढे पीवायक्यू आहे तेवढे अनालिसिस करा. पीवायक्यू मधून डायरेक्टली हिट जर झाले 3-4 क्वेश्चन, वेल अँड गुड आहे. तिथून अंदाज लागून 2-3 सॉल्व्ह झाले, मोर दॅन सफिशियंट आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला इतिहासात घ्यायचं, कारण की तुम्ही कितीही वाचा काही फायदा होत नाही. आलं लक्षात. महाराष्ट्राच्या इतिहासावर 7 ते 8 क्वेश्चन येतात आणि भारताचा 2 किंवा 3. म्हणजे जर महाराष्ट्रावर 8 विचारलं तर इकडे 2 विचारतील, महाराष्ट्रावर 7 विचारलं तर भारतात 3 विचारतील. आता हा असा जनरल रेशो असतो. नंतर राहिला भूगोल. भूगोलवर पण किती क्वेश्चन येतात, 10च प्रश्न येतात. भूगोलवर पण 10च प्रश्न येतात. आता भूगोलाचा विषय कसा माहितीये का, भूगोलाला 10 आउट ऑफ 10 पण बरोबर येतात, 10 पैकी 10 पण बरोबर येतात. पाठ करावं लागतात गोष्टी, पाठ.
ज्यांचं पाठांतर चांगलं आहे, ठीक आहे ते. आता महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्याच्यावर सेम 7 किंवा 8 क्वेश्चन आणि भारताचा 2. मग आता भारताचा जो भूगोल आहे त्याच्यावर साधे साधे मॉन्सून रिलेटेड, पर्जन्य, ठीक आहे, मृदा, असे क्वेश्चन येतात. आणि महाराष्ट्राचा असेल तर मग धरणे, नद्या, उपनद्या, उद्योगधंद्यांची ठिकाणं, कुठे संगम होतो, त्या नदीवर कोणतं डॅम आहे, टेकड्या कुठे कुठे आहेत, हिल स्टेशन, सगळ्या गोष्टी येतात. मग ते येतात महाराष्ट्राचा भूगोलमध्ये, ठीक आहे. मग याच्यात 10 पैकी 10 पण मिळू शकतात. सगळं पाठांतर आहे. छोटे कोणत्या पण क्लासेसच्या नोट्स भेटल्या ते तुम्ही घ्या. आपण नंतर बुक लिस्ट बघणारच आहोत. आपण सविस्तर एक बुक लिस्ट पण बघणार आहोत. इथं असं 10 गुण ते असतात, 10 गुण, ठीक आहे. राज्यशास्त्र सगळ्यांना आवडणारा आणि सोपा विषय, ठीक आहे, सगळ्यांसाठी सोपा. याच्यात जवळपास लोक 13 तर 14 पर्यंत पण जातात, म्हणजे ज्यांचा चांगला अभ्यास असेल. आता मुख्य संविधान, ठीक आहे. मुख्य संविधानाचं बुक सगळ्यांचं फेमस लक्ष्मीकांत आहे, पण ग्रुप सी साठी ते वाचायचं का, तर ते तुमच्यावर डिपेंड करेल कुठून वाचत, ठीक आहे. मग 12-13 क्वेश्चन त्याच्यावर येतात आणि पंचायत राजवर 2 किंवा 3 क्वेश्चन येतात. पंचायत राजवर 2 किंवा 3 क्वेश्चन येतात. गेटिंग. अर्थशास्त्र, अर्थशास्त्र बघा 15 क्वेश्चन येतात अर्थशास्त्रावर. आता अर्थशास्त्र एमपीएससीच्या खूप साऱ्या मुलांना टफ जातो, अवघड जातो, ठीक आहे. खूप साऱ्या मुलांना टफ जातो. आता त्याच्यात अर्थशास्त्र सिलेबस मध्ये घटक जे दिलेले आहेत, ठीक आहे. आता त्याच्यावर आधारित आता मग चालू घडामोडी त्याच्या संदर्भात. आता मेन अर्थशास्त्र जे असेल, मग जीडीपी असेल, जीएनपी असेल, पॉवर्टी असेल, अनएम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट असेल, ठीक आहे, वेगवेगळे कमिटीज असेल, 5 इयर प्लान्स असतील, तर हे सगळे क्वेश्चन 12 ते 13 येतात आणि 2 किंवा 3 क्वेश्चन करंट अफेअर्स मधून तिथे विचारले जातात. आलं लक्षात. आता जर ज्यांचा अर्थशास्त्राचे बेसिक कन्सेप्ट चांगले आहेत, म्हणजे एसडीजीज वर कधी कधी क्वेश्चन विचारला जातो, बरोबर आहे, पॉवर्टीवर विचारला जातो. मग पॉवर्टीच्या 2 रंगराजन तेंडुलकर कमिटी, पाठ दोघांपैकी एकच आन्सर असतो, ठीक आहे. बँकिंग प्रणालीवर क्वेश्चन विचारला जातो. साधे साधे क्वेश्चन येतात. जर तिथं चांगला असलं तर होऊ शकतं, पण इथले भीती तुमची जी असते, ठीक आहे, डर, तो कमी झाला पाहिजे. गेटिंग. विज्ञान, ठीक आहे. आता विज्ञानावर येतात 15 क्वेश्चन, कधी कधी 20 क्वेश्चन पण जाऊ शकतात, कधी कधी 20 पण जातात. ते आता व्हॅरी होतात. जर इथे 20 आले तर मग राज्यशास्त्राचे 5 कमी करतात, मग राज्यशास्त्रावर 10 येतात. जर समजा इथे 20 आले तर इथे 10 होतात. कधी कधी करतात ते ट्राय, ठीक आहे, 1-2दा, पण जनरली असं आहे. आता मग याच्यात पण बघा, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, देन बॉटनी आणि हायजीन, बॉटनी आणि हायजीन, आरोग्यशास्त्र, वनस्पती. आता प्रत्येकावर 3-3 क्वेश्चन विचारले जातात, प्रत्येकावर 3-3 क्वेश्चन विचारले जातात. आता याच्यात पण आपण काय चुका करतो बघा, आपण एखादी बॅच लावतो, ती बॅच 1-1.5 महिना चालते, बरोबर आहे. आता जर आपला आर्ट्स बॅकग्राऊंड असेल, आर्ट्स असेल, तर हे फिजिक्स आणि केमिस्ट्री आपण असं पण करत नाही, बरोबर आहे, देवाला सोडून देतो. राहिलं कोणतं, जीवशास्त्र आणि हे, मग हे किती झालं टोटल, 9 क्वेश्चन, म्हणजे बायो, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. आता आरोग्यशास्त्राचा जर बघितला ना, 6 किंवा 8च पेजेसच्या नोट्स आहेत, त्याला 3 क्वेश्चन आहेत. आणि हे जीवशास्त्र जर बघितलं तर याच्यात बल्की बुक आहेत, 120-130 पेजेसचे, त्याला पण 3च मार्क आहेत, ओके. आणि वनस्पतीशास्त्रामध्ये काय काय आहेत, मग वनस्पतींचे वर्गीकरण असेल, मग त्याच्या रिलेटेड रोग असेल, आजार असतील, एन्झाईम्स असतील, XYZ, त्याला पण 3. आता याच्यात इट्स अप टू यू, ठीक आहे. आता इट्स अप टू यू की तुम्ही त्याचा कसा वापर करतात, म्हणजे तुम्हाला किती वाचायचंय, काय वाचायचं. पहिली गोष्ट तर असतो भीती, की मला सायन्स येत नाही, मग तो सोडून द्यायचा का. मग सोडून न देता त्याच्यावर तुम्ही काय करू शकतात, PYQ करू शकतात चांगल्या प्रकारे, PYQ प्लस शॉर्ट नोट्स. आता जर हे पण नसेल करायचं तर मग मॅरेथॉन बघा, नंतर मॅरेथॉन बघा युट्यूबवर, पण सोडून नका देऊ, ठीक आहे, सोडून नका देऊ. कारण की हे 15 जर मार्क्स आहेत, तुम्ही एकतर कॉम्पिटिशन मध्ये आहात, एकतर कॉम्पिटिशन मध्ये नाही आहेत, आणि बऱ्यापैकी मुलं काही ना काही करून ते करायचा प्रयत्न करताय. सो मेक शुअर की तिथे तुमचा होल्ड आला पाहिजे. आणि राहिला मेन गणित. आता जनरली असे 10-10 येतात ते, पण मग कधीतरी इकडे जर 8 आले तर इकडे 12 येतात, ठीक आहे, असे क्वेश्चन आहेत. हे बघा इकडे आता 20 क्वेश्चन आर्ट्सची आपले गरीब जनता ऑलमोस्ट सोडून देतात, म्हणजे तुक्के मारणं. मग तुक्के मारले तर चुकायचे चान्सेस जास्त आहेत. मग बेटर आय विल सजेस्ट की जे टॉपिक तुम्हाला येतात, साधे साधे टॉपिक येतात, म्हणजे काय, पर्सेंटेज असेल, ठीक आहे, वयवारी असेल, टाइम स्पीड डिस्टन्स असेल, टाइम अँड वर्क असेल, ओके,
रेशो असेल, हे जे साधे साधे जे आहेत ते, आणि बुद्धिमत्ता, ठीक आहे, रिझनिंग एकदम परफेक्ट करून घ्या. ऍटलिस्ट याच्यात याच्यात आहे ना, तुम्ही याच्यामध्ये 20 पैकी तुम्ही समजा 14 जरी अटेम्प्ट करून आलात, त्याच्यापैकी तुमचे 10 बरोबर आले ना, तरी पण तुम्ही चांगल्या पोझिशनला आहे. सोडून देण्यापेक्षा तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओ बघा किंवा आपल्या चॅनलवर कंटिन्युअसली प्रॅक्टिस क्वेश्चन टाकले जातात, तिथून प्रॅक्टिस करा. ते त्याच लेवलचे असतात, तिथून समजून घ्या. जर त्या लेवलचा एखादा क्वेश्चन आला तर तुम्हाला इझी होईल. रोज एखाद्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा. आता आपल्या चॅनलवर पण डेली प्रॅक्टिस क्वेश्चन पडतच असतात, तिथून बघा, कुठूनही करा, पण फक्त काय करा, सोडून नका दे. सोडून दिला मग गेला कार्यक्रम झाला, ठीक आहे. आणि चालू घडामोडी 15 क्वेश्चन येतात. आता गेला एका वर्षातील, आता हे एक नाही, आता मागे ज्या जस्ट एक्झाम झाल्या, ग्रुप बीच्या कंबाईनची एक्झाम झाली, ग्रुप सीचं, तर त्यांनी 2 वर्षांपर्यंतच्या मागचे पण क्वेश्चन विचारले, जुने पण क्वेश्चन विचारले, ठीक आहे. सो हे मग आता अगेन सब्जेक्टिव्ह विषय असतो की किती वेळ द्यायचा करंट अफेअरला, कुठून वाचायचं. काही काही लोक डेली पण करंट अफेअर करतात, डेली न्यूजपेपर पण करतात, अॅन्युअल मॅगझिन पण वाचतात, वार्षिकी पण वाचतात, है ना. पण विषय असा आहे की तुम्ही किती इनपुट देता. करंट अफेअरचा असा काही भरोसा नाहीये. मग खूप लोक मॅरेथॉन टाकतात. मग काही काही लोकांचं लक पण एवढं चांगलं असतं की 1-2 मॅरेथॉन बघतात 12-14 तासाचे, त्याच्यातून त्यांचे 10-12 क्वेश्चन बरोबर येऊन जातात. वेल अँड गुड आहे. मग हे तुमच्यावर आहे की 2 वर्षाचं वाचायचं. मग 2 वर्षाचं वाचण्यापेक्षा जर 2 वर्षाचं कोणाचं मॅरेथॉन असेल तर मॅरेथॉन करून घ्या, आणि बाकी एका वर्षाचं चांगलं करा. जेणेकरून आले तर आले की ते 2 क्वेश्चन किंवा मॅक्स 3 जुने येतील, पण उरलेले 12 क्वेश्चन ते एका वर्षातलेच विचारतील ना. सगळेचे सगळे थोडी 2 वर्षाचे विचारणार आहे. मग तुमची स्ट्रॅटेजी तशी असली पाहिजे, आणि तो अवेअरनेस असला पाहिजे की बाबा जर आपण एमपीएससी ह्या वर्षाला देतो तर ते 2-3 वर्ष आधीचे का विचारतील सगळेचे सगळे क्वेश्चन, है ना. विचारून 2 किंवा 3 क्वेश्चन मॅक्स विचारतील, सगळे नाही विचारणार. मग समजा 3 सोडले तर 12 क्वेश्चन एका वर्षाचे येणार आहेत. मग एका वर्षाचं करंट अफेअर चांगलं करून ठेवायचं ना. गेटिंग. सो इट्स युअर कॉल की तुमची स्वतःची डिसिजन मेकिंग ॲबिलिटी कशी आहे ते डिसाईड करेल. कारण की अल्टिमेटली डिसाईड तुम्हालाच करायचं आहे की काय कशा प्रकारे अभ्यास होईल. कारण की अल्टिमेटली कोणी किती जरी सांगितलं तर त्या दिवशी तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्हाला बसायचंय. आता मी कितीही बोलतो, पण त्या दिवशी बसल्यावर सगळ्यांना घाम सुटतो, ठीक आहे. कारण की बऱ्यापैकी प्रेशर होतो, आणि ही ते सोपं वाटतं सांगायला, पण तिथे ऍक्च्युअल जो माणूस डील करत असतो, ते राऊंड पण भरायचा आहे, समोर माणूस एखाद परत त्या इन्व्हिजिलेटर ते साईन करायला पण येतात, मध्येच काहीतरी दिसतं, XYZ गोष्टी त्या दिवशी होतात असतात. आज तो 60 मिनिट असं जर बसलं ना, काही काम, काही असं रिकाम टेकडं बसलं तर 60 मिनिटं म्हणजे खूप मोठं वाटतात. तिथे 60 मिनिट म्हणजे असं 2-3-4-5 मिनिटासारखेच. बाबा आत्ताच 15 मिनिटं झाले, पाण्याची बॉटल उचलायला जातो तेव्हा अर्धा तास झालेला असतो. सो खूप लवकर स्पीडने टाइम जातो. म्हणून ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा की हा जो पूर्ण टेबल आहे, ठीक आहे, तर याच्यावर तुम्ही फक्त काय करा, फोकस असू द्या की कशा कशा प्रकारे क्वेश्चन येतात, ठीक आहे. आता बुक लिस्ट बघा. आता ही बुक लिस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह तर नाही म्हणणार, बट आय विल सजेस्ट की स्मॉल इज ब्युटिफुल. म्हणजे जेवढे कमीत कमी रिसोर्सेस आणि मॅक्झिमम रिव्हिजन. आता तुम्ही किती एक्झाम दिल्यात, किती लोकांनी डबल टेबल दिलेत मला माहिती नाहीये, परंतु जर तुम्ही सिनियर मुलांना विचारलं ना, ज्यांचे रिझल्ट येत नाही, त्यांनी जेवढा काही क्वेश्चन पेपर येतो त्यातलं त्यांनी वाचलेलं नाहीये असं होतच नाही. त्यांनी सगळं वाचलेलं असतं, एक पॉईंट अँड पॉईंट वाचलेला असतो. काही 2-3 पॉईंट सोडले, 7-8 पॉईंट सोडले समजा, ते नाही वाचले, वाचनात नाही आले, नवीन नावं असतील, नवीन प्लेसेस असतील ते सोडले, पण कन्सेप्ट मात्र त्यांनी सगळ्या वाचलेल्या असतात. काय नसतं झालेलं, रिव्हिजन नसतं झालेलं. कन्सेप्ट सगळं, अरे मी वाचलं होतं, जस्ट आठवत नाहीये, अरे मला थोडं थोडं रिकॉल होते पण होत नाहीये पूर्णपणे, मी शुअर नाहीये या पॉईंट बद्दल, अरे मी वाचलं होतं कधीतरी. म्हणजे काय, कधीतरी वाचलंय, त्या पॉईंट तुमच्या नजरेखालून गेलाय पण, परंतु तुम्ही त्याला परत रिव्हिजिट नाही केलं. मग रिवाइज नाही केलं, ठीक आहे. मग रिवाइज करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, कमीत कमी. आता समजा एक बुक आहे, आता एकदम सिंपल सजेशन देतो. पॉलिटी तुम्ही करताय, राज्यशास्त्र, एकच बुक ठेवा. समजा रंजन कोळंबे सरांचं बुक आहे, ठीक आहे. आता त्याच्यात पण 2 भाग आहेत, एक मोठं बुक आहे आणि एक त्यांच्या छोट्याशा नोट्स आहेत. आय विल सजेस्ट ग्रुप सी करत असेल छोट्याशा नोट्स घ्या, ठीक आहे. त्या जवळपास 120-130 पेजेसच्या नोट्स आहेत, आणि त्याला सायमल्टेनियसली 21,000, बरोबर आहे. ते बुक तुमचं जवळपास 5 दिवस लय झाले, ठीक आहे. 5 दिवसात वाचून होतं ते. तसं न वाचता काय करायचं, एक चॅप्टर वाचायचा, त्याच्याच रिलेटेड 21,000 मधले पीवायक्यू सॉल्व्ह करून घ्यायचे. म्हणजे तुमचं सायमल्टेनियसली पीवायक्यू पण रीड होत आहे, तिथल्या कन्सेप्ट पण, तिथली कन्सेप्ट मिस झाली, पीवायक्यू मधून क्लिअर होते. पीवायक्यू वाचला, तिथे नाही कळला तो तिथून कव्हर होतो, सायमल्टेनियसली तो होतं. म्हणजे जवळपास तुमचा 8 दिवसात एक टॉपिक फिट
एकदम व्यवस्थित होतो. ठीक आहे. नेक्स्ट टाइम थोडी ना परत तुम्ही तसं वाचणार, कारण काहीतरी लक्षात राहिलेलं असेल. सेम हॅपन्स विथ द जिओग्राफी, भूगोल सोबत सेम होतं. सेम हॅपन्स विथ द हिस्ट्री. हिस्ट्रीचं देन आय विल पर्सनली सजेस्ट की डोंट गो बिहाइंड द बुक्स. एखादा कोणता तरी तुमचं फेवरेट एखादा क्लास असेल, त्याचे जर नोट्स असतील 30-40 पेजेसच्या, ठीक आहे, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट, जिथे महाराष्ट्राचं पण आणि भारताचं पण, ते गाठाळ असेल किंवा समाधान महाजन सरांचं बुक, तर मी तर रेफरन्स दिलेलाच आहे. परंतु आय विल सजेस्ट की 10 क्वेश्चन येतात, त्याच्यासाठी किती तुम्ही इनपुट टाकतात दॅट मॅटर्स. मग कोणत्या तरी एका बुक 50-55 पेजेसच्या नोट्स घ्या आणि 21,000 त्याच्यामधले सगळे पीवायक्यू अनालिसिस. मग पीवायक्यूचे अनालिसिस डिटेल करायचं. त्याचं सिंपल टेक्निक कशी असते, जर समजा एक क्वेश्चन आहे, त्याच्या खाली 4 ऑप्शन्स दिलेत, ऑप्शनमध्ये समजा 4 समाज सुधारकांची नावं दिलेत, मग त्याच्यापैकी एका समाज सुधारकाचा आन्सर आहे, मग बाकीचे 3 बद्दल काय करायचं की सर्च करून ठेवायचं की हे 3 ऑप्शन मध्ये का दिले असतील. जर म्हणजे कोणतीही एक्झाम असेल, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, सीडीएस असेल, सीएपीएफ असेल, एसएससी असेल, कोणत्याही एक्झामला लागू पडतं. ते जे 3 ऑप्शन जनरली देतात ना, कधीतरी पुढच्या वर्षी त्या ऑप्शन टाकून क्वेश्चन तरी तयार झालेला असतो. कुछ ना कुछ होत आहे, म्हणून बघून घ्यायचं. जनरल ते काय असं उठून आपल्यासारखं झोपेतून उठून टाकत नाही, काहीतरी लॉजिक असतं. बघून घ्यायचं एकदा. ठीक आहे, बघून घ्यायचं. आता बघा बुक लिस्ट, इतिहास समाधान महाजन सर आणि पीवायक्यू. मग पीवायक्यू साठी 21,000 प्लस असेल, किंवा आपलं जे चॅनल आहे, ठीक आहे, त्याच्यावर 50,000 प्लस क्वेश्चनचं आपण काय करतो, लेक्चर्स टाकत असतो. म्हणजे एका लेक्चरमध्ये जवळपास 100च्या आसपास एमसीक्यू असतात आणि आपण ते करून घेत असतो. आणि त्याच्यानंतर अनालिटिकल पण येतील. सो ते तुम्ही काय करू शकता, फॉलो करू शकता. ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करू शकता. भूगोल, आता भूगोलसाठी मी लोकसेवा पब्लिकेशनच्या ज्या नोट्स आहेत त्यांचंच हे 21,000 पण काय बुक आहे. तेवढंच करा, पाठ करा. जेवढा एक्झामला लागणारा डेटा आहे, फॅक्ट आहेत, सगळ्या त्या बुकमध्ये मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, छोट्याशा नोट्स आहेत, त्याच्यातून तुमचं सगळं कव्हर होऊन जाईल. राज्यघटना जे मी कोळंबे सरांचं सांगितलं आणि प्लस पीवायक्यू, काय प्लस पीवायक्यू. अर्थशास्त्र अगेन कोळंबे सरांचं बुक आहे प्लस पीवायक्यू. आता याच्यात 2 पण आहे, कोळंबे सरांचं बुक पण आहे आणि एक लोकसेवाचं पण बुक आहे. लोकसेवा ऑलमोस्ट सेम आहेत ते. ठीक आहे, काही जास्त एवढा फरक नाही, सेमच पेजेस आणि कंटेंट डेटा थोडा इकडे तिकडे असेल, पण बाकीचं सेम आहे. हे तुम्ही वापरू शकता. सायन्स साठी अगेन मेजर एनसीआरटीच किंवा मग सगळे लोक वापरतात बस्के सरांचं बुक प्लस पीवायक्यू, प्लस पीवायक्यू. आता हे बल्की बुक आहे, खूप हेवी आहे. आता ते तुमच्यावर आहे, तुमच्या एबिलिटीवर आहे की तुम्हाला किती समजतं. आणि जर समजा एकदा वाचायला तुम्ही 10 दिवस लावले, तर नंतर रिव्हिजन करून तुम्हाला लक्षात राहतं काय, ह्या पण गोष्टी आहेत. सो मेक शुअर की तिथपर्यंत तुम्ही काय करा, त्या गोष्टी करून ठेवा. ठीक आहे. आणि 8वी ते 10वीच्या एनसीआरटी ज्या आहेत, इझी लँग्वेज आहे, ल्युसिड लँग्वेज आहे. भरपूर सारे नावं तुम्हाला, जे वेगवेगळे नावं वगैरे विचारले जातात, म्हणजे प्राणी वर्गीकरणात असेल किंवा वनस्पती वर्गीकरणात असेल, की जे नावं, जे प्राण्यांचे वर्गीकरण आपण बघितलेलं पण नसतं, ते विचारलेलं असतं, ते इथून कव्हर होऊन जाईल. गेटिंग नाव. बघा आता नेक्स्ट, गणित बुद्धिमत्तेसाठी बघा. आता बुक जर घेणार असाल तर सचिन ढवळे सरांचं, काही काही लोक त्यांचे क्लासेस पण लावतात, तुम्ही ते पण करू शकता. आणि आपल्या टीचक्राफ्ट एज्युकेशनच्या चॅनलवर, युट्यूब चॅनलवर पण आपण काय करतात, रोज डेली 10 क्वेश्चन घेत असतो. म्हणजे ते सगळ्या एक्झाम, राज्यसेवेपासून तर ग्रुप बी, ग्रुप सी सगळ्यांसाठी विथ मेथड, म्हणजे तो टॉपिक तुमचा जेणेकरून कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे, त्या पद्धतीने घेत असतो, तुम्हाला जे आवडेल ते. ठीक आहे, मग जनरली सचिन ढवळे सरांचं बुक तुम्ही रेफर करू शकता. आणि चालू घडामोडीसाठी सगळी जनता, आपले लोक वापरतात ते सिम्प्लिफाईडचं एअर बुक. आता मग तुम्ही ते 3 महिन्यातून एकदा येतं ते वाचता किंवा मग वार्षिकी वाचता, ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं इझी जातं. परंतु जास्त रिसोर्सेस ठेवू नका. आणि आपल्या चॅनलवर पण आपण मॅरेथॉन टाकत असतो कंटिन्युअसली. जर तुम्ही बघितलं असेल, टीचक्राफ्ट एज्युकेशनच्या चॅनलवर जाणार तुम्ही, ठीक आहे, तर तिथे तुम्हाला आधीच ऑलरेडी 2 राज्यसेवेसाठी मॅरेथॉन टाकलेले होते आणि अजून परत एक मॅरेथॉन अजून ह्या एक्झामसाठी जुलैपर्यंतच येईल ते. सो ह्या गोष्टी ह्या ठिकाणाहून तुम्ही काय करू शकता, व्यवस्थितपणे करू शकता. जास्त काही नाहीये, लिमिटेड बुक ठेवा. समाधान महाजन सरांचं एक बुक असेल, इथे लोकसेवा पब्लिकेशनचं असेल किंवा कोणाचं असेल दुसरं, तुमच्याकडे जे असेल ते. मी फक्त हे एक जिथून तुमचे मॅक्झिमम क्वेश्चन बरोबर येऊ शकतात, डेटा बरोबर येऊ शकतात, त्याच्यासाठी दिलंय. पर्सनली जेव्हा मला वाटलं की बेटर असेल, ठीक आहे, कोळंबे सरांचं असेल, इथं पण तेच आहे. आणि इथं विज्ञानसाठी आता एनसीआरटी मी स्वतः वाचल्या, मी स्वतः शिकवतो, त्याच्यामुळे मला ते थोडं बेटर वाटलं. आता तुम्ही जर बस्के सरांचं बुक रेफर करत असाल तर यू गो विथ दॅट. ओके. आणि मग गणित बुद्धिमत्ता सचिन ढवळे सर असतील किंवा अजून सर आहेत ते अरगडे सर आहेत, त्यांचे लेक्चर्स असतील, किंवा आपल्या चॅनलवरचे डेली प्रॅक्टिसचे 10 क्वेश्चन असतील, तुमच्यावर येते, तुम्ही डिपेंड. ठीक आहे, सिम्प्लिफाईड पण असेल करंट अफेअरसाठी तसं.
सो हे एवढंच करा, नका जास्त करू. जास्त करणार राहिलेत 90 दिवस, 90 दिवसात काय काय करणार? कट ऑफ 0.25 ने पण जातो. आता ठीक आहे, मी मान्य करतो की 5700 जागा आहेत. कट ऑफ जवळपास 50च्या आतच लागायला पाहिजे. 45 to 50 कट ऑफ लागायला पाहिजे. ठीक आहे. समजा जर कट ऑफवर बोलायला गेलं, ठीक आहे, तर सपोज आता 5707 जागा आहेत. ठीक आहे. जर कट ऑफचं पकडलं तर कट ऑफ ऍज पर माय गेस 45 ते 50 आणि याच्या पुढे नाही जाणार, याच्या आतच येईल, कारण की जागा खूप जास्त आहेत. ठीक आहे. एवढ्या साऱ्या काय आहेत? जागा आहेत, एवढ्या साऱ्या सीट्स आहेत, एवढा कट ऑफ जाईल. मग जरी एवढा कट ऑफ जातो, परंतु बऱ्याचदा डिफिकल्टी लेवल पण कधी कधी जास्त जाते आणि लेंदी पेपर असतो. त्याच्यात मग एक्झाम प्रेशर येतो. परत एक्झाम हॉलचा जो प्रेशर असतो तो बोलायला सोपं वाटतं, बऱ्याचदा काही काही सिली मिस्टेक्स होतात, भरपूर साऱ्या गोष्टी होतात. फर्स्ट अटेम्प्ट वाल्यांचं जास्तच हाल, म्हणजे काही काही ज्यांनी टेस्ट सिरीज चांगल्या दिल्या त्यांचं होतं. बट ठीक आहे. सो आय विल पर्सनली सजेस्ट की ह्या पिरियडमध्ये जास्त गोष्टी करत बसू नका, की उगाच आता काहीच विचार नाही केला आणि डायरेक्ट एखादा क्लास लावून घेतला आणि गेले. जनरली अवॉइड दिस. जर गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी समजलेल्या असतील, ठीक आहे, बऱ्यापैकी तुम्ही गोष्ट अवेअर असाल, तर क्लास बीस लावून वेळ वाया घालण्याच्या भानगडीत, म्हणजे आय विल पर्सनली सजेस्ट, आय वोंट से की लावू नका वगैरे, इट्स युअर कॉल, तो तुमचा कॉल आहे. परंतु पहिले अनालिसिस करा, सिलेबस बघा, कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन असलेत ते पहिले काढा, जनरेट करा. आता तुम्हाला जर एकदम सिंपल सांगितलं, अर्थशास्त्र मी बोलतो जनरली, त्याच्यावर 4-5 टॉपिक आहेत. पॉवर्टी असेल, लोकसंख्या असेल, ठीक आहे, परत बँकिंग सिस्टम असेल, जीडीपी वगैरेच्या ज्या कन्सेप्ट असतील त्या असतील, तर ह्याच 4-5 गोष्टी आहेत. ठीक आहे. एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट, याच्यावरच जनरली 5-6 क्वेश्चन येऊन जातात. एसडीजी एमडीजी वर क्वेश्चन, म्हणजे 6 टॉपिक 7-8 क्वेश्चन येऊन जातात. कशाला दुसरं करायचंय? नॉट नेसेसरी. म्हणजे तुम्ही ते बघा फक्त. उगच आता समजा मी आता माझा पण क्लास आहे, माझं पण ऍप आहे, जरी मी तुम्हाला समजा सपोज सांगत असेल की पूर्ण अर्थशास्त्राच्या बुकचं नाही विचारत ना एवढं, आणि तुम्हाला ते बुक 15 दिवसात शिकवणार, त्याच्यात तुम्ही लक्षात काय ठेवणार, तोपर्यंत 3 महिने होऊन जातील. जी ऑपॉर्च्युनिटी मी तुम्हाला सांगतो या वर्षी ऑफलाईन आहे, ती पुढच्या वर्षी ऑनलाईन होऊन जाईल. अगेन सगळं म्हणजे सगळं किचका होईल. मग लावायचंच एका क्लास, तर ते तुमचा कॉल आहे. जर तुम्हाला नाहीच काही येत तर लावा. बट आय वोंट सजेस्ट की तुम्ही क्लास लावला म्हणजे पास होतात, हे मिथ आहे. ठीक आहे. याच्या पलीकडे आता सगळ्यांचाच व्यवसाय आहे, माझा पण व्यवसाय आहे, सगळे, बट मेक शुअर की तुम्ही पास होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता पर्सनली मला असं वाटतंय, कारण 90च दिवस राहिले, म्हणजे मला पण थोडं बोलताना ऑब्वियस ते सांगावंच लागतंय. 90 दिवसात तुम्ही काय काय करणार? जर जीएस स्ट्रॉंग असेल तर जीएस स्ट्रॉंग करा. आणि अगेन आय विल सजेस्ट की जर तुमचं समजा मराठी आणि इंग्लिश केलेलं नसेल, ते किती आहेत? 100 क्वेश्चन आहेत मेन्सला, तर ते करून घ्या. ठीक आहे, करून घ्या, किंवा व्हिडिओ बघा, युट्यूबवर बघा, काही करा. ठीक आहे, बुक्स वाचा, क्लास करा, पण ही तयारी मग आता थोडी थोडी करून घ्या. गेटिंग? कारण की जीएस, आता जो मेन्सचा जीएस आहे तो प्रिलिम्सला तर तुमचा स्ट्रॉंग झालेला असतो, तेव्हा राहतील फक्त किती? 2 मंथ्स. मग 2 महिन्यांमध्ये काय काय करणार ना? आणि ही गोष्ट अशी आहे, आता ह्या 100 पैकी लोकांना 90 पर्यंत, 88 पर्यंत असे टॉपरचे स्कोर असतात. गेटिंग? आता तुम्ही, आता मराठी समजा ठीक आहे, कितीही बेस्ट असलं, मराठी तुम्ही 45 घेणार. आर यू एबल टू टेक 45 इन इंग्लिश? इंग्लिशमध्ये 45 येतात का तुम्हाला? ठीक आहे. आता इथे मी पुढे का नाही गेलो, काही पोरं 48 पण सांगतात, पण 2-3 क्वेश्चन तर कॅन्सलच होतात ना. मग 45 तिकडे पकडा, इकडे 45 येतील का, किंवा 40 येतील का? कारण की समजा मेन्सला कट ऑफ हाय जायला लागलाय, मग जर तेवढे नाही गेले, 90 नाही गेले, पण ऍटलिस्ट 80 पर्यंत तुम्ही पोहोचतात का? ठीक आहे. मग त्या लेवलची तयारी करून ठेवा, कारण की ते सिली मिस्टेक होतात, व्होकॅब्युलरी विचारतात, साधी साधी गोष्टी विचारतात, बऱ्याचदा वेळ भरपूर असतो, पण मग नाही जमत, इंग्लिश आपली पहिलीच भीती असते. मग ते करून ठेवा, आणि मग जीएसचा जो प्रीला अभ्यास केलेला असतो तो फक्त काय करा, रिवाइज करा मेन्सला. दॅट्स इट. तो काय करा, रिवाइज करा. आलं लक्षात? सो हे असलं सगळं नियोजन असलं पाहिजे तुमचं 90 दिवसात मग टफ जो विषय चांगला झालेला, मी सांगेल पॉलिटी तुमचा सगळ्यांचाच बेस्ट आहे, तुम्हाला सगळ्यांनाच पॉलिटी येतं. ठीक आहे, नका जास्त वाचू. अजून कोणता विषय राहिलाय? समजा हिस्ट्री
डोलड्रम्स मध्ये असेल पीवायक्यू बघा. जिओग्राफी पार्ट असेल नका वाचू, नंतर वाचा, एकदा एक्झामच्या 4-5 दिवस आधी वाचा. करंट अफेअर डेली वाचत असेल तर राहू द्या. वांदे कोणते होतात? मॅथ्स, रिझनिंग आणि सायन्स. ते चांगलं करून घ्या ना. जवळपास 35 मार्क आहे त्याच्यावर. 2 सायन्स आणि मॅथ्स रिझनिंग 35 कट ऑफ तुमचा डिसाइड करतं ते. ठीक आहे. सो तुमचे विकनेसेस, तुमचे प्लस पॉईंट तुम्ही ते निवडा, त्याच्यानुसार प्रिपेअर करून घ्या. एक्झाम समजा आता 90 दिवस आहेत, तर 30 दिवस इथून पुढचे डिरेक्टली मेन्सला झोकून द्या ना. डिरेक्टली मेन्स करा. 2 म्हणजे 30 दिवस असं समजा की 30 डेज इथून पुढे 30 डेज मराठी इंग्लिशची बॅच घ्या, काही करा, मराठी आणि इंग्लिश परफेक्ट करून घ्या. आणि जे नंतरचे 2 महिने आहेत, 2 मंथ्स रिमेनिंग म्हणजे 60 दिवस, ठीक आहे, 60 डेज, ते जीएस करा सगळा. ते सगळा जीएस करा. इथे हा जो इंग्लिश परफेक्ट झालेला असेल, मेन्सच्या वेळेस 2च महिन्याचा गॅप आहे, तिथे तुमचं डायरेक्ट 10-10 दिवसात तुमचा डायरेक्ट रिवाइज होऊन जाईल. 2-3दा तिथे रिवाइज होईल. तुम्ही एका चांगल्या झोनमध्ये. आय विल सजेस्ट की मी 90 जरी नाही म्हटलं ना, तुम्ही 80च्या आसपास तरी पोहोचले पाहिजेत. मग तुम्ही पास व्हायचे चान्सेस जास्त असतात. कारण की जीएस जर पकडला ना, जीएस, तर त्याला 65 to 70 कॉमन स्कोर आहे मेन्सला. 65-70 तो सगळ्यांनाच येऊन जातो. ठीक आहे, सगळ्यांनाच येतो. किंवा तेवढा जरी नाही गेला तरी 50, 52, 55 ह्याच रेंजमध्ये स्कोर येतो. ओके. नाव एवढा जरी स्कोर नाही गेला, आता समजा प्रीचाच कट ऑफ कमी लागतो, जरी समजा इथे किती मिळाले 60 आणि इथे एवढे, मग कट ऑफ 120 जातोय, 125 जातोय, 111 जातो, किती जातो डिपेंड करतं. मग बेटर आहे की कट ऑफ मध्ये होईल नाही होईल काठावर नाही, डिरेक्ट 10-15 मार्क पुढे राहणं. गेटिंग. सो मेक शुअर करा की ही असली तुमची काय असली पाहिजे, स्ट्रॅटेजी असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक ऍडेड ऍडव्हान्टेज होईल. ठीक आहे. सो ऑन दिस नोट माझा सांगण्याचा प्रयत्न हा होता की बुक लिस्ट आहे, तुम्हाला सिलेबस माहिती आहे, किती व्हॅकन्सीज आहेत, गेटेबल एक्झाम आहे, गेटेबल एक्झाम आहे, होण्यासारखी आहे. ठीक आहे. जिथून मिळेल तिथे वाचा. अजून काही अपडेट हव्या असतील आणि जर तुम्ही आपलं चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. नवीन अपडेट येत राहतील. त्याच्यात आपण सर्वांगीण तयारी करतो. आपण काही नुसतं ग्रुप बी ग्रुप सी असं चंक्स मध्ये नाही. आपण युपीएससी, एमपीएससी, सीएपीएफ असेल, सगळं आपल्या ऍपवर सगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. आपण तिथून ती तयारी करत असतो. सो मेक शुअर करा की एक होलिस्टिक एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याचा आपला प्रयत्न आहे. सो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि स्वतःला ओळखा आणि पुढे चालत राहा. ठीक आहे. तोपर्यंत आपण पॉज घेऊ. परत पुन्हा एकदा भेटूया नवीन एका लेक्चर सोबत. तोपर्यंत आता टाटा, बाय बाय अँड टेक केअर.